तसे बरेच सेलिब्रिटीज राहतात लिव्ह इन मध्ये, पण बरेच लग्नही करतात. पण सिद्धार्थ चांदेकर जर मला विचारलं ना राहशील का लिव्ह इन मध्ये, तर मी म्हणेन लग्न करणार असतील तर राहीन मी लिव्ह इन मध्ये. म्हणजे तसा तो कोणाही बरोबर राहू शकेल ना, तसं नाही चालणार मला. नात्यात ट्रान्सपरन्सी असेल ना तर ते नातं टिकतं. मग तुम्ही लग्नाचं लेबल लावा अथवा नका लावा. मला ना संधी मिळाली तरी मी लग्न करणार नाहीये. हम तो लिव इन में रहेंगे. लिव्ह इन? लग्नातून सुट्टी घेता आली असती तर बरं झालं असतं. लग्न काय किंवा लिव्ह इन काय, काही दिवसानंतर कंटाळा येतोच की एखाद्याचा, मग त्यानंतर त्यातून सुट्टी घ्यावीशी वाटते. I would prefer live in. You know, being in love is already a big commitment. सतत एकमेकांचा विचार करावा लागतो, चांगलं दिसावं लागतं, चांगलं राहावं लागतं. यु नो, कुठेही जायचं असलं तरी एकत्र जावं लागतं. And लग्न would be bigger than this. 24 hour एकत्र राहावं लागतं. No. लिव्ह इन. नाही, मला लिव्हिंगचा प्रत्यक्ष अनुभव नाहीये, पण मी नेटवर एके ठिकाणी वाचलंय की लिव्हिंग जर व्हायरल इन्फेक्शन असेल तर लग्न हा कॅन्सर आहे. नाही, लिव्हिंगची माझा काही वाकडं नाही, असा जाताना बोलण्याचा विषय नाही खरं तर. पण नंतर ऋतू मला बास झालं असं म्हणाली तर नको, त्यापेक्षा लग्न झालेलंच बरं. म्हणजे कशी माझी ऋतू मला सोडून जाणार नाही ना कधी. लग्न असो का लिव्हिंग, लव्ह झालं पाहिजे यार. मला असं वाटतं लिव्हिंग मध्ये कमिटमेंटची गरज असते. त्या म्हणजे त्यात वेळ कशाला वाया घालवायचा, आणि असं असेल तर एकत्र राहायचंच नाही, गरज असल्यानंतर भेटायचं. हल्ला कधी होऊ शकतो, त्यासाठी प्रॅक्टिकल होतं. What? That's why you told me to hide here. हो. अगं मी कोमात गेले असते, मला हार्ट अटॅक 100% आला असता. तू काय केलंस? अगं ऋतू, हेच तर इम्पॉर्टंट आहे. आपण कधी अलर्ट राहायला पाहिजे. कोणी हल्ला केला तर आपल्याला वार करता आला पाहिजे ऋतू. माझ्यावर कशाला कोणी हल्ला करेल? सी, मी कार मधून फिरते आणि अदरवाईज सोना असतो माझ्या बरोबर, सो आय डोंट नीड इट. ओके, असं इमॅजिन कर की तू गाडीमध्ये बसलीस. ओके, काही लोकांनी गाडी थांबवली, ते गाडीच्या आतमध्ये आले आणि त्यांनी तुझ्या चुंबूला घट्ट पकडून धरला आणि ते तुला सोडत नाही आणि ते तुझ्यावर हल्ला करतायत रे. किंवा समजा तू गाडीमध्ये बसलीस, काही लोकांनी गाडी थांबवली आणि तुला अचानक धक्का दिला आणि तुझ्यावर हल्ला केला तर. किंवा समजा तू शौनकच्या मागे बाईकवर बसलीस, तुला दिसलं की काही लोक एका मुलीची छेड काढतायत, तर तू तिला वाचवायला नाही जाणार? जाणार ना, डेफिनेटली. एक्झॅक्टली. त्यासाठी आधी आपल्याला कराटे शिकावं लागेल. म्हणजे मग मी असं कोणालाही वाचवू शकेल? एक्झॅक्टली. देन आय बी द सुपर गर्ल. ऋतू, द सुपर गर्ल. गर्ल्स कुठे आहात? श्वेती, आपण एक प्लॅन करत, आपण तिच्यावर हल्ला करत. ओके.
जात खूप लागतो ग. मारकुटीच आहे ग. काय अगं काय चाललंय काय? काय करताय तुम्ही? हातामध्ये जेवढी शक्ती असते ना त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती मनामध्ये असते. समोरून कुणी आडदान माणूस आला ना तर मनात एवढी ताकद निर्माण होते की आपण त्याला टक्कर देऊ शकतो, जशी ऐश्वर्याने दिली. पण जात खूप लागतो ग. मला काय वाटतं आपण ना नको गेलं हिला आपल्यामध्ये. केवढी मारते ग. पचकन हात लागतो तिचा. डिस्गस्टिंग. आपण शिकूया कराटे. हो डन. अरे असं काय, मला पण घ्या तुमच्यात. हे नाही, तू खूप मारलंयस आम्हाला, आम्ही नाही घेणार. मला पण सांगा यार. ए नाही नको. चल ग चल. अय्या, तुला एक उपाय सांगू का मी? हो तुम्ही ना असा छेडछाडीचा गेम खेळा हा, आणि त्याच्यामध्ये तू छेड काढणारा गुंड हो. म्हणजे त्यांना एक असा स्ट्रॉंग अपोनंट मिळेल, मग लढतील त्या. अय्या, माई हा काय जिनियस आहेस ग तू. बरी आहे. थँक्यू सो मच. मी सांगते मी तयार आहे गुंडाला. मी तुमची छेड काढते. चला. ऑल द बेस्ट. वा, कधी कधी छोट्या छोट्या मुलांचे उपाय सुद्धा मोठ्यांसाठी वर्क होतात नाही का? तर लिव्ह इन म्हणजे काय, गोइंग आउट म्हणजे काय, डेट म्हणजे काय, ब्लाइंड डेट म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला कळायला हवं. नाही सध्या मला फक्त लिव्ह इन म्हणजे काय तेवढं सांग, बाकीचं नंतर सांगितलं तरी चालेल. काय वडील तुम्ही सांगा ना. आता जर तुम्हाला एबीसीडी नाही कळली तर ए फॉर ऍपल कळेल का? अहो बेरीजच नाही आली तर गुणाकार तरी येईल का? तर म्हणजे सांगा ना, एक साधं नोटेशनचं जर तुम्हाला ज्ञान नसेल तर सिम्फनी क्रिएट करता येईल का? कसं असतं ना वडील, या जगात बेसिक्स नावाची एक गोष्ट असते, ती आली पाहिजे. ए बाळा ऐक ना, ह्याच्यामध्ये काहीतरी सोपं सोपं काहीतरी असणारच ना. आपण तिथपासूनच सुरुवात करूयात काय? सोपं हा आहे. तर लिव्ह इन म्हणजे लग्न न करता लग्नासारखं राहणं. अच्छा, बेसिक कळत नाही तर तर लिव्ह इन म्हणजे काय नाही का, एकाच वाक्यात सांगायचं ना तर लिव्ह इन म्हणजे लग्न न करता लग्न केल्यासारखंच राहायचं. कळलं? लग्न केल्यासारखं राहायचं. हा. मग लग्न का नाही करायचं? गुड गुड क्वेश्चन, आवडला मला. आणि मग लिव्ह इन मध्ये मुलगा मुलीकडे जातो का मुलगीच येते मुलाकडे? व्हेरी गुड, व्हेरी अप्रोप्रिएट क्वेश्चन. आय लाईक इट. तू काळजी करू नको नलू, मी तुला सगळं व्यवस्थित विचार करून समजून सांगेन, काळजी करू नको. दिस इज मी आलो जरा. एक लगेच ऐ, पटकन सांग मला, या लिव्ह इन मध्ये मुलगी मुलाकडे जाते का मुलगा मुलीकडे येतो? बोल पटकन, बोल बोल बोल. फार कठीण आहे हो तुमचं बाबा. तुमचं गणित फार लांबलंय, त्यामुळे तुमचा क्रॅश कोर्स घ्यावा लागेल. आणि कसं आहे, खिडकीतून माहिती द्यावी तसा क्रॅश कोर्स नाही ना देता येत. त्यामुळे धावत जा, एक वही आणि एक पेन विकत घेऊन या, मग मला भेटा, आपण बोलू. कारण कसं आहे ना, तुमचा एक सेपरेट क्रॅश कोर्स घ्यावा लागेल. वेलकम. हाय.
नानाची टांग तुझ्या बाजूला सडका घेऊ नानाचा हिवताप तुझ्या तुझा काका मलेरियाचा डास काय बोलतेस तू? तुझा मामा मोडलेली गिटार आणि तुझे पप्पा चप्पल चोर. एक मिनिट, वडिलांविषयी बोलत जाऊ नकोस. अय्या. ए सोडा त्याला, सोडा. अगं सोडा, त्याला बिचारायला कळत नाही काय चाललंय ते. काय चाललंय? हो ना, हे काय काय चाललंय यांचं आल्या आल्या? एकतर मी काही केलं पण नाही, मला हिने फोन केला म्हणून मी आलो. काय चाललंय नक्की? अरे आता तो इथे आलाय ना, मग त्याला खेळ नीट समजावून सांगा ना, नाही तर गडी पळून जायचा. हा खेळ? हा मैदानी खेळ आहे. माई, मी लहान होतो ना त्यावेळेला पळण्याच्या स्पर्धेत पहिला आलो होतो. हो, मला वाटतं आता ते स्किल वापरलं पाहिजे. उंदीर उंदीर! थांबा. Who are you? कोण आहेस तू? सांगेल. तुझे बॉयफ्रेंड सौमित्र. He's a boyfriend. Girls, what do we do with a boyfriend? अय्या. सध्या फ्रेंड बाजूला ठेवूया. He's a boy. What do we do with a boy? What is a boy? पुरुष. पुरुष. Exactly. लाज नाही वाटत? पुरुष आहेस आणि वर तोंड वर करून हसतोयस? का 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 काय आहेस तू पुरुष? हे बघ मैत्री, कसं आहे, मी जर पुरुष नसतो ना तर तू माझ्या प्रेमातच पडली नसतीस. मैत्री, कॉन्सन्ट्रेट. आपलं काय ठरलंय? काय ठरलं? काय ठरलंय? काय ठरलं? खात्मा. घाणेरड्या पुरुष प्रवृत्तीचा हय्या खात्मा. हे अय्या. हय्या. खात्मा असा? अरे यार, हे खात्मा वगैरे सगळं छेड काढणाऱ्या पुरुषांसाठी आहे. माझं मी तसा नाहीये. ऍक्च्युली मीच त्याची छेड काढू शकते. काढू? म्हणजे तू एकटीने काढलीस तर ठीक आहे, तू कशाला पाहिजे? मैत्री, मैत्री आलं. आपलं काय ठरलंय? काय ठरलंय? आपलं काय ठरलंय? एकच पांढावळ्या, एक चिनपाट खांगड्या. नादाला लावू नकोस हा. महिलांनो लक्षात घ्या. अशाच पद्धतीने समजे पुरुष महिलांना नादाला लावतात. कधी बी कुठं बी महिलांची छेड काढली जाते. आणि म्हणूनच महिलांनी निश्चित केलं पाहिजे, आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? सगळ्या महिलांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतःचा डिफेन्स केला पाहिजे. का म्हणून दरवेळी महिलांच्या नावानं शिव्या द्यायच्या? का म्हणून दरवेळी आम्ही गर्दीत धक्के खायचे? का म्हणून दरवेळी पुरुषांच्या मानसिकतेचा विजय होऊ द्यायचा? अरे कळला तुमचा मुद्दा त्याला. अरे कळला ना रे. नाही या, अरे नाही या. काहीच कळलेलं नाहीये. काय मुद्दा काय? अरे आपल्या मितूचं नवीन फॅड आहे कराटेचं. फॅड वगैरे काही नाही. व्हेरी सिरियस अबाउट. हय्या. बरं बरं, तू लाव हं कराटेचा क्लास. अगं माई, तिला बघून कोण हिची छेड काढणार आहे? हो ना, तू लक्ष नको देऊस रे या टवाळ मुलींच्याकडे.
एक काम कर, तूच सेल्फ डिफेन्सचा क्लास मी हो ऍक्च्युली गुड आयडिया. मी म्हणजे पुरुषांनी सुद्धा सेल्फ डिफेन्स शिकला पाहिजे. स्पेशली तुझ्यासारख्या पुरुषांनी शिकला पाहिजे. नाही, मला काय वाटतं, मला काही गरजच नाही शिकायची. म्हणजे माझ्याकडे कुणी असं वाकड्या नजरेने पाहिलं ना, तूच त्याचं काय हाल करशील मला माहिती आहे. मी तर हैया करेन. मी पण शोधायला सांगणार सेल्फ डिफेन्स शिकून गेला. हे आयडिया आपण ना प्रॅक्टिस करूयात. म्हणजे मी तुझ्यावर हल्ला करते आणि तू डिफेन्स कर. ओके? साधारणतः रोज हेच होतं ग. तू हल्ला करणार आणि तो बचाव करणार स्वतःचा. ठीक आहे, तू काढा माझी छेड. ए चिकने, इधर जा रहा है. हॉल में. चलो गर्ल्स, नया पंटर आया है मार्केट में. ते नोटबुक फिटबुक जुनं झालं आता. आता मी या मोबाईलवरच सगळे नोट्स काढतो. झालं तुमचं? शिकायची मतलब आहे ना बास. हे पिल्ला, अरे बाप रे मी तुझा. हा, तरी सुद्धा विद्यार्थी दशा स्वीकारून तुझ्या समोर काहीतरी शिकायला बसलोय मी. कधीतरी माझ्याबद्दल आदराने बोलत जा रे. माझ्याबद्दल बाप म्हणून कधीतरी तुझ्या मनात आदर येऊ दे रे. सांगू की नको सांगू? नाही सांग बाबा, सांग. काय सांगायचं ते सांग. विचारा काय विचारायचंय. हा, म्हणजे असं की बघ, ही लिव्ह इन रिलेशनशिपची परंपरा कधीपासून सुरू झाली आणि हिला समाज मान्यता आहे का? अर्थात आपल्याला समाजाशी काही घेणं देणं नसतं म्हणा, पण समाजाला आपल्याशी असतं ना. समाजात गेली की लोक विचारतात काय हे लिव्ह इन. अहो मुळात कसं आहे, आजकाल समाजात लिव्ह इन आधी आणि मग पटलं तर लग्न करतात. होय का? अरे वा, म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. आहा. घरोघरी 3G 4G. हा हा, तर म्हणजे नंतर हे लग्न करतात. तर करायचं असेल ना करतात. म्हणजे काय, लिव्ह इन म्हणजे एक प्रकारचा संसारच. म्हणजे बघा ना, जिथे बेड, लॅपटॉप, फ्रीज हे सगळं सगळं असं कॉमन असतं. स्वयंपाक बनतो, दोघ जण एकाच बेडरूम मध्ये राहतात. सगळं असं लग्नासारखं असतं, पण लग्नाशिवाय. आता मी मुलगी आणि तू गुंड. अरे मी काय सारखे गुंड. स्ट्रॉंग आणि ती मुलगी झाल्यावर मारते खूप लागतो. ठीक आहे आपण काहीतरी फिगर आउट करत. मी नको, तू होतेस का गुंड? तू माझ्या line वर, okay? मी येते. मी करू का? तू माझी छेड कर. बर, एक मिनिट, तू माझी छेड कर. ए नाही, माझी टर्न आहे, माझी छेड कर. ठरलाय ना तू माझी छेड काय? माझी काढताय छेड. माझी छेड काढेल तू. आता भांडू नका. काय ते चुंबक असतं तर काय केलं असतं? छेड काढण्यावर ओके ठरलंय. मैत्रीची छेड काढणार आहे तो. झालं, डिसाईड झालं. का? तिचं बुकिंग आहे. बुकिंग केलं या गोष्टी. येस, कम ऑन, चला. हैया. हा, आता काय करायचं ते सांगा मला नीट. हा ओके. सपोज हा एक रोड आहे आणि ही एक सुंदर मुलगी आहे सपोज. आणि काय काय मला कळलं नाही, परत सांग ना. सपोज हा एक रोड आहे सपोज आणि एक मिनिट, त्याला कळलंय. ओके. तू मुलगा आहेस आणि ती तिकडून येणार आणि तू शिट्टी वाजवायची. हा, आणि ए चिकने असं म्हणायचं. ओके? ऐका ना, मी चिकनेपेक्षा वेगळं काही घेऊ शकतो का? म्हणू शकतोस. तू सिद्धार्थची गली के गुंडे पाहिले नाहीयेस का? काय दिसलाय ग ऋतू. काय स्टाईल मध्ये छेड काढतो ग मुलींची तो. हो. आणि एंडला काय होतं ग? मुलगी पटते ना त्याला. ऑब्विसली. योच प्रॉब्लेम आहे या देशामध्ये. हल्ली असं होतंय की पोरं कशी बी लाईन मारतात आणि पोरी पिघळतात, त्यांच्या मागं लागतात आणि त्याच्यामुळे आज महिला वर्ग सुरक्षित नाहीये. समजायचं मुळे आपण महिला वर्गच आहे.
आपण जेव्हा मूवी काढूया ना तेव्हा आपण चेंज करूया, आपण उलट करूया. हा करूया. हा चला चला चला. मी काय करू? तू शिट्टी मारा सौमित्र, मार शिट्टी. सॉरी, मला शिट्टी नाही. तुला शिट्टी मारता येत नाही? असं कसं आहेस रे तू सौमित्र? हे काय माझं प्रोफेशन आहे का? डॉक्टर आहे. मग एक काम कर, ओठांचा चंबू करता येईल का तुला? हा बरोबर. तो कर, मी शिट्टी वाजवते. ओके बघ. मग एक काम कर, तू नकोच दाखवू तुझं तोंड. एक काम करू. मार आता. आता कशी मार. हा ठीक आहे. ये मी तू. हा रेडी. अरे सॉरी. ए पांढरा शर्ट. खडक बसलेलं येते का लॉंग ड्राईव्हला? जाऊयात अप्पर डिप्पर, कणीस खाऊ, पाण्यात पाय सोडून नुसतं बसू. येते का खडक वाचल्याला? जाऊ, कणीस खाऊ, कुत्री बघू. भारी बोलला चांगलं गेलं ना? खूप भारी. चालेल. प्रॉपर जाऊ ना. काय करतेस? काय रे? तुझ्या मैत्रिणीची छेड काढतोस काय रे? छेड काढत नव्हतो. कणीस खायचंय तुला? अहो त्यांनी मला ऐकलं. अप्पर डिप्पर करतोस मला का? मैत्रीण वाटली. काय पायावरून नुसतं बसायचं तुला? अहो नाही, मला बहीण वाटली, माझी बहीण वाटली. परत नाही केलं. मारू नका मला, प्लीज मारू नका.